नमस्ते मित्रांनो, आज होते आमच्या क्लासला सुट्टी, त्यामुळे आज संडे असल्यामुळे म्हणलं चला काहीतरी नियोजन करूया. बायको पुढे मांडले दोन उपाय, एक ते शॉपिंग किंवा देऊळ बंद मूवी. काय बायकोने काढली देऊळ बंद मूवीची चिठ्ठी. चला जाऊया आज आपण स्वामी समर्थांच्या दर्शनाला. काय सगळ्यांनी उरकलं, आमचं पिल्या तर काय सगळ्यात पुढे असतो प्रत्येक कार्यक्रमात, त्यामुळे काय त्यांनी घेतला अग्रेसर तो निघाला पुढे. गाडीची चावी घेतली, मस्त गाडी बाहेर सकाळीच धुवून ठेवलेली होती. आज संडे असल्यामुळे काहीतरी नियोजन करायचंच होतं, त्यामुळं काय निघालो. मग पिल्याचं काय, पिल्या मनाचा गाडी मीच चालवणार. आमचा स्वराज म्हणजे लय डेंजर माणूस, त्याचं ऐकावं लागतं. पहिल्यांदा माझ्या हातातून चावी घेतली, मग काय आम्ही निघालो. गाडीत बसलं की देवबाप्पाला त्याचं लिमिट असते बाय बाय करायची. देवबाप्पा बाय बाय, बाय बाय करणार, आजीला आजोबाला बाय बाय केलं आणि मग काय निघालो. मग काय निघालो घरी. ओढणी जाताना पिल्याचं सगळं नियोजन. पप्पा आम्हाला कुरकुरे घ्यायचे, पप्पा घोड्यावर बसायचे, सगळं करून सुट्टी असते, सगळं मनासारखंच करायचं. मग काय निघालो घरी. जाताना मस्तपैकी वातावरण चांगलं तयार झालेलं होतं, वातावरण शांत होतं. म्हटलं चला व्हिडिओ काढू. व्हिडिओ काढत आम्ही कधी बारामतीत पोचलो काही कळलंच नाही. बारामतीत पोचण्या अगोदर आम्ही एका घाटातून प्रवास केला. साधा रोड होता, खूप ट्रॅफिक असते या रोडला. आणि हळूहळू आम्ही पोचलो बारामतीला, अजितदादांची बारामती. मित्रांनो, तुम्ही कधी बारामतीला आला असेल तर तुम्हाला बारामतीबद्दल काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. खरंच दादांची खूप आठवण येते. दादांना खूप सगळेच मिस करतात नाही का. दादांनी जशी बारामती बनवली असा तालुका अख्ख्या महाराष्ट्रात कुठं नाही आहे, आणि बारामतीसारखी सिटीसुद्धा कुठं नाही आहे. खूप छान अशी दादांनी बारामती बनवली. वेळोवेळी दादांची आठवण येते, कारण आज दादा नाही आहेत, त्यामुळे खूप बारामतीत बदल घडून आलेत नाही का. ते दिसतात वेळोवेळी, नाही म्हणजे सकाळी स्वच्छतेच्या टायमिंगला किंवा काय. आता पाऊस झाला, झाडे वगैरे पडली. हेच जर दादा असते तर एका दिवसात सगळं जिकडं तिकडं करून टाकलं असतं. पण काय नंतर गेलो मॉलमध्ये पायऱ्यांवरनं चढताना काय पहिल्यांदाच तसल्या पायऱ्यांवरून चढत होतो, त्यामुळे सगळ्यांनाच भीती वाटत होती. बायको म्हणायची आधी तुम्ही, मी म्हणायचं थांब तू चढ आधी. असं करत शेवट आम्ही त्याच्यावरून वर आलो. पिल्या खूप खुश झाला, खूप उड्या हाणायला लागला नाही का. पहिल्यांदाच तो अशा त्या चालू पायऱ्यांवरनं वर चढून आला. त्यानंतर काय आतमध्ये गेलो, पिक्चर पाहिला. खूप छान होता पिक्चर. सुरुवातीला त्या ज्यावेळेस दगड मारताना नाचती की त्यावेळेस असं अंगावर अक्षरशः काटाच उभा राहिला. खूप छान पिक्चर बनवला आहे तरटे सरावांनी. खरंच जेवढं मानावं तेवढं छान आहे. आणि त्याच वेळेस पिक्चर संपला की आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपण ज्यावेळेस हा तिसरा भाग येईल त्यावेळेस 100% बघायला यायचं म्हणजे यायचं. खरं सांगायचं तर आम्ही सगळे स्वामी भक्त आहेत घरातले, आमचे सगळेच नाही का स्वामींची पूजा अर्चा करतात. आमचं 6 महिन्यातून कमीत कमी एकदा दोनदा तरी अक्कलकोटला जाणं येणं होतं. त्यामुळे स्वामींचा पिक्चर पाहताना खरंच अक्षरशः अंगावर काटा उभा राहायचा. खरं सांगतो तुम्हाला मित्रांनो, अक्षरशः शेवटचे 5 मिनिटं राहतं, अक्षरशः माझ्यासुद्धा डोळ्यातून पाणी आलं. माझं आता वय 40 आहे, पण मित्रांनो खरंच माझ्या डोळ्यातून सुद्धा पाणी आलं. त्यानंतर काय पिक्चर संपल्यानंतर गेलो आम्ही बारामध्ये थोडंसं फिरायला. गरुडबाग म्हणून खूप छान अशी दादांनी बनवली, तिथं फिरलो, थोडंसं आईस्क्रीम वगैरे खाल्लं. त्याच्यानंतर पुलांना मला चला आता फोटो काढूया, थोडेसे फोटो वगैरे शूट केले. त्यानंतर मिळून आम्ही निघालो. चला मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. चला, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. भेटूया पुढील व्हिडिओ.